शांतता. कधी विचार केलाय की स्प्रेडशीट तुमच्यासाठी काम करतोय की तुम्ही स्प्रेडशीटसाठी? अनेकदा असंच होतं नाही का? तासनतास आपण फक्त आकडे भरत बसतो, हिशोब करत बसतो. पण आता हे बदलायची वेळ आली आहे. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या ह्या माहितीपूर्ण सादरीकरणात आपण हेच शिकणार आहोत की स्प्रेडशीटला आपलं काम सोपं करणारं एक जबरदस्त टूल कसं बनवायचं. चला सुरुवात करूया. बऱ्याचदा काय होतं, आपण स्प्रेडशीट उघडतो आणि समोर काय दिसतं? तर फक्त आकडेच आकडे आणि रकान्यांची एक भली मोठी भिंत. त्यात मग स्वतः आकडेमोड करायची, कधीकधी टायपिंगमध्ये चुका होतात आणि मग ते आकडे बघून काहीच कळत नाही. खरंच खूप त्रासदायक होऊ शकतं हे. आणि ह्या अडचणी तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्याच आहेत नाही का? म्हणजे एकतर ती न संपणारी मॅन्युअल गणितं, मग चुकून होणाऱ्या टायपिंगच्या चुका, आणि मग काय गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणजे चुकीचा डेटा टाकला की निकालही चुकीचाच येणार. आणि ह्या आकड्यांच्या भिंती बघून तर डोकंच फिरायला लागतं. ह्या सगळ्या गडबडीत खरा महत्वाचा मुद्दा काय आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. तर मग यावर उपाय काय? सगळ्यात आधी एक्सेललाच गणितं करायला लावूया. हो, ऑटोमेशन. म्हणजे आपण स्वतः काही करायचं नाही, सगळं काम एक्सेल करेल. विचार करा, यामुळे आपला किती वेळ वाचेल आणि चुका होण्याची शक्यता तर जवळजवळ शून्य. आणि हे सगळं शक्य होतं फॉर्म्युलामुळे. फॉर्म्युला म्हणजे काय? तर एक खास कोड जो आपण सेलमध्ये टाकतो. हा कोड स्वतःच सगळी गणितं करतो आणि आपल्याला थेट उत्तर देतो. समजा ही एक जादूची कांडीच आहे जी तुमच्या स्प्रेडशीटला एकदम स्मार्ट बनवते. आपण फक्त नियम सांगायचे, बाकी सगळं काम एक्सेल बघून घेईल. आता बघा, फरक किती मोठा आहे. समजा आपण हाताने 50 + 50 = 100 असं लिहिलं. आता जर यातला एक 50 बदलून 60 केला तर आपल्याला 100चं उत्तर पण स्वतःच बदलावं लागेल. पण एक्सेल फॉर्म्युलामध्ये असं नाहीये. तिथे =A1 + A2 लिहिलं की तुम्ही A1 किंवा A2 मधला आकडा कधी बदला, उत्तर आपोआप, अगदी आपोआप अपडेट होतं. यालाच म्हणतात डायनामिक कॅल्क्युलेशनची ताकद. तर मग असा फॉर्म्युला बनतो कसा? सोपा आहे. यात काही गोष्टी लागतात. एकतर बेरजेसाठी अधिक, गुणाकारासाठी फुली अशी गणिते चिन्ह, काही आकडे किंवा टेक्स्ट, A1, C12 असे सेलचे पत्ते, आणि सगळ्यात भारी म्हणजे सम ॲव्हरेज सारखी तयार फंक्शन्स. हे सगळं एकत्र वापरलं की आपण पाहिजे तशी अगदी किचकट गणितही सहज करू शकतो. ठीक आहे, फॉर्म्युले तर भारी आहेत, पण एक मिनिटं, जर आपण त्यात टाकलेले आकडेच चुकीचे असतील तर मग त्या गणनेला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणूनच आता आपण बघूया की आपला डेटा 100% अचूक कसा ठेवायचा. ही म्हण तर आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. गार्बेज इन, गार्बेज आउट. म्हणजे कचरा आत टाकला तर बाहेरही कचराच येणार. सुरुवातीला जर माहिती चुकीची भरली तर पुढे केलेले सगळे हिशोब, सगळे विश्लेषण, सगळं काही वाया जातं. त्यामुळे डेटाची क्वालिटी सुरुवातीपासूनच चांगली ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि इथेच आपल्याला मदत करतं डेटा व्हॅलिडेशन नावाचं एक जबरदस्त टूल. हे अगदी एका गेटकीपरसारखं काम करतं. म्हणजे ते आधीच नियम ठरवून ठेवतं की एखाद्या सेलमध्ये काय लिहिता येईल आणि काय नाही. यामुळे काय होतं तर चुका होण्याआधीच त्या टाळल्या जातात. आणि हे लावणं अजिबात अवघड नाहीये. फक्त तो सेल किंवा ती रेंज सिलेक्ट करायची, वर डेटा टॅबमध्ये जाऊन डेटा व्हॅलिडेशन निवडायचं आणि आपले नियम ठरवायचे. इतकंच नाही तर आपण तिथे एक छोटा मेसेज पण टाकू शकतो, जेणेकरून डेटा भरणाऱ्याला कळेल की तिथे नक्की काय माहिती भरायची आहे. आणि याचे नियम किती कामाचे आहेत बघा. आपण ठरवू शकतो की एखाद्या सेलमध्ये फक्त 1 ते 10 मधलाच आकडा टाकता येईल, किंवा आपण एक ड्रॉपडाऊन लिस्टच तयार करू शकतो, किंवा फक्त विशिष्ट तारखेनंतरचीच तारीख टाकता येईल असा नियम लावू शकतो. अगदी शब्दांची लांबी सुद्धा ठरवू शकतो. यामुळे आपला डेटा एकदम स्वच्छ, सुसंगत आणि अचूक राहतो. चला, आता आपल्याकडे अचूक डेटा आहे. पण नुसते आकडे बघून कधीकधी काहीच कळत नाही, नाही का? मग आता या आकड्यांना आपण एका गोष्टीत बदलूया. त्यांना असं सादर करूया की बघताक्षणी सगळं काही समजेल. आणि हे काम करतात चार्ट्स. चार्ट्स म्हणजे काय? तर आकड्यांचं एक चित्र. हे त्या आकड्यांच्या समुद्राला एका सुंदर आणि सोप्या चित्रात बदलतात. यामुळे मोठ्यात मोठी किचकट माहितीसुद्धा आपल्याला एका नजरेत कळते. त्यातले ट्रेंड्स, पॅटर्न्स लगेच लक्षात येतात. अर्थात प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा चार्ट असतो. जसं की वेगवेगळ्या वस्तूंची तुलना करायची असेल तर बार चार्ट एकदम परफेक्ट आहे.
आणि जर वेळेनुसार एखादी गोष्ट कशी बदलत गेली हे दाखवायचं असेल, म्हणजे ट्रेंड बघायचा असेल, तर लाईन चार्ट सर्वोत्तम पर्याय आहे. आणि हो, पाय चार्ट नावावरूनच कळते, जेव्हा आपल्याला एका पूर्ण गोष्टीचे वेगवेगळे भाग दाखवायचे असतात, म्हणजे टक्केवारी सांगायची असते, तेव्हा पाय चार्टचा वापर होतो. उदाहरणार्थ, एकूण खर्चापैकी कोणत्या गोष्टीवर किती टक्के खर्च झाला हे दाखवण्यासाठी हा एकदम बेस्ट आहे. तर आता फॉर्म्युले झाले, डेटा व्हॅलिडेशन झालं, चार्ट्सही झाले. पण हे सगळं करत असताना जर आपला वेगच कमी असेल तर मग काय उपयोग? म्हणूनच आता आपण वळूया एक्सेलमध्ये सुपर स्पीड मिळवण्याकडे. आणि त्यासाठी आपल्याला मदत करतील कीबोर्ड शॉर्टकट्स. यातले काही शॉर्टकट्स तर अगदी मूलभूत आहेत, पण ते आपला खूप वेळ वाचवतात. बघा ना, Ctrl+C म्हणजे कॉपी, Ctrl+V म्हणजे पेस्ट, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण Ctrl+Z वापरून आपण केलेली चूक लगेच सुधारू शकतो. Ctrl+A दाबून एका झटक्यात सगळा डेटा निवडू शकतो. आणि Ctrl+Home दाबून क्षणात शीटच्या सुरुवातीला म्हणजे A1 सेलवर पोहोचू शकतो. हे छोटे छोटे शॉर्टकट्स खरंच खूप उपयोगी पडतात. आणि ही तर फक्त सुरुवात आहे बरं का. एक्सेलमध्ये अशा शॉर्टकट्सची भली मोठी यादी आहे. जितके जास्त शॉर्टकट्स आपण वापरायला शिकू, तितकं आपलं काम जास्त वेगानं आणि अधिक सफाईदारपणे होईल. खरं सांगायचं तर एक्सेलवर खरी कमांड मिळवायची असेल तर शॉर्टकट्स शिकणं ही त्याची गुरुकिल्ली आहे. तर मग आज आपण काय काय पाहिलं? आपण पाहिलं की फॉर्म्युले वापरून कामं ऑटोमॅटिक कशी करायची, डेटा व्हॅलिडेशन वापरून चुका कशा टाळायच्या आणि चार्ट्सच्या मदतीने आकड्यांना एका गोष्टीत कसं बदलायचं. तर आता विचार करा, यापैकी कोणतं टूल वापरून तुम्ही तुमची सगळ्यात पहिली समस्या सोडवणार आहात?